माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय आणि या हल्ल्यात अनिल देशमुख जखमी झाले। काटोल विधानसभा मतदारसंघातील नरखेडची सांगता सभा आटोपून परताना यावेळी 3 खेडा मार्गावर अज्ञाताने त्यांच्या गाडीवर दगड फेकलाय। अनिल देशमुख पुढील सीटवर असल्याने दगड त्यांच्या डोक्यावर लागल्याची माहिती समोर येते, तर देशमुखांना काटोलच्या रुग्णालयात यावेळी दाखल करण्यात आलाय। तर नेमका हल्ला कसा झालाय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। संध्याकाळी नरखेडमधील प्रचार सभा अनिल देशमुखांनी आटोपली। देशमुख कारने 3 खेडा भिष्णू मार्गाने काटोलला परतत होते। बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने भला मोठा दगड धावता कारवर फेकला। फेकलेल्या दगडामुळे कारच्या पुढच्या सीटवर बसलेले देशमुख जखमी झालेत। देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ही दृश्य आपण पाहतोय। अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे स्टंटबाजी असल्याचा आरोप यावेळी भाजपकडून करण्यात आला। देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली, म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे। स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे। त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे। हार पचवू शकत नाही, त्यामुळे हा स्टंट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे। कारण बूथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते, कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता। एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो। सहानुभूती मिळवण्यासाठी हा स्टंट असल्याचं भाजपच्या वतीनं यावेळी बाईट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळील घटना असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला हे असं माध्यमातून आम्हाला समजलं। हे केवळ एक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे एक दिखावा आहे। ही लोकांचं श्रेय आणि मतदानाचं श्रेय त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे असं सर्व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे। आणि आमचे जे उमेदवार आहेत चरणसिंगजी ठाकूर यांचा विजय हा निश्चित आहे आणि हा विजय पाहता त्यांना आपल्या मुलाची बाजू सावरण्याच्या आणि लोकांच्या भावना त्यांना मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे केवळ एक नाटक त्यांनी केलेलं आहे। त्यांनी हार पत्करली आणि त्यांनी हार पत्करलेली आहे।